त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला होतं, कायदा पारित झालाय, त्यात काही जमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचं नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय, पण त्यापासून मिळालं काय? नुसताच तो कागद राहू. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला. त्याचा उपयोग काय? जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला. आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग नाही झाला. काहीच. कायदा बनला तरी उपयोग नाही. मग तो केला कशा? त्यामुळे आपण आत्ता सावध. गाफील राहणाऱ्याचं आंदोलन फसवलं. हे आंदोलन गाफीलातलं नाही. पाणी का पाणी दूध करते, एका घरात 2 तुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही. असं हे आंदोलन कायदा केला समाधानी. सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केलं. ते तेवढं झालं. आता त्याच्यासाठी कौतुक केलं, पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार आहे. पण तोपर्यंत आपण बेसावध करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखी 10 फुटावर इथूनच का झाला म्हणायचं आपण 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या लावून कशामुळे म्हणायचं आपण 10 फूट म्हणजे काय? तुम्हाला एक 4-5 पावलं पुढे सरकारला लागेल. हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं? म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगावे, ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का? एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचं निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांचं काय मत एक मताने सांगा मला. कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित करू शकतो. पण त्यापेक्षा ज्या आंदोलनानं कायदाच बनवलाय त्याची अंमलबजावणी होतं ते आंदोलन सुरू झालं. अडचण काय? म्हणजे तुम्ही 5 महिने हेच बघण्यासाठी सुरू ठेवले, मग शेवट पण बाहेर आपण करायला ना. एक प्रमाणपत्र आपण सगळे पुढे म्हणतो त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसानं शपथपत्र करून दिले की हा माझा सोयरा, याची नोंद मिळालेली नाही. या नोंदीवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं. आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना, आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सोयऱ्याला उपयोग होणार आहे. आधीच का म्हणायचं कायदा झाला ही कायदा त्याला कोणीच काही करू शकत नाही. तो झाला पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे. मला जर निष्ठून जायचं असतं मी मला स्वतः झाला ना कायदा होईल ना 15-20 दिवसांनी 2-4 महिने. सत्य सांगतो तुम्हाला, झाला कायदा आहे तो झाला. पण मला वाटतं लगेच त्यातून फायदा झाला पाहिजे, लगेचच फायदा झाला पाहिजे. म्हणजे पुन्हा ताण नको, पुन्हा एकाच विषयावर आंदोलन उभा करणे, एकाच विषयावर भांडत बसणे हे नको. एकदाचा एका कामाचा एकदाच ठोकळा पाडायचा. कायदा बदलाय सरकारनं, अंमलबजावणी करायला हरकत आहे का? आणि मग नुसता कायदा बनवण्यासाठी आंदोलन आहेत का आपले? त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे. ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. ही आपली करेक्ट लाईन आहे. या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं, पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर नाही ना सोडू शकत. नुसताच मराठ्याचा काय त्याचं कामच देतो आणि फायदा काहीच नाही. मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकत.
पुरेपूर फायदा मराठ्यांना या कायद्याचा उचलता आला पाहिजे. कायदा बनवला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपल्या एवढं मध्ये उद्या सकाळी बी त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं, आंदोलनाचा निर्णय तिथून कुठं घेऊ. मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत, काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना आदेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कुणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू. काय म्हणणं तुमच्या याच्यावर? मग आंदोलन सुरू ठेवू आपण. कारण असं तर काय आता नाही. आपल्याला मंडप आपल्याच, मंदिर आपल्याच, भोगे आपले, गाड्या टाका आपले, सगळं आपलंच. आपल्याला भाडं बी नाही, कशाला भाडं बी असलं होतं ते बी आपल्या गावाकडे नाही करणार. म्हणजे बस म्हणा 2 वर्ष येत नाही, काही जाणत नाही ना. फक्त बाबा तानाचं थोडा आता परत कीर्तन वाढायला लागतो काय, बाकीचं तर काही अडचण नाही ना. या कायद्यापासून एकतरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवू. कारण हे त्याच्यात खूप महत्वाचं पाऊल. नुसतंच धाव आणि पळापळ करून उपयोग नव्हती. आता मी म्हणलो रायगडावर गुलाल घेऊन गेले, उद्या त्याला मी रायगडला काय सांगला जातो. कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर, त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ. समाजाचा वापर मी कुठं नाही करत. मिळाला कायदा प्रयोग समाजाला ही सभा टोक्यो भाषे जे कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलं कायदा बनवून आलो, फायदा झाला. कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले, 54 लाख नोंदी मिळाल्या, खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले, फायदा झाला. प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे. नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही. प्रत्येकाला काढल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही. पण मग लोकांनी जर मोठमोठे कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे, तरच समाज फुटत नाही. समाजाच्या 3 वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की. एवढं मोठे पूर्वसंख्येने गेल्यामुळं कायदा बनला. मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजयी सभा घ्यायची आणि अंमलबजावणी पूर्ण राहिली, मग काय करायचं? विजयी सभा घ्यायची. कायदा बनवला त्याबद्दल तर गुलाल ठीक, खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजयी सभेला ते आपण वेळेवर ठरवू. घरातून महाराष्ट्रात येत नाही, मग खरा आनंदाचा गुलाल, मग खरा आनंदाचा गुलाल. नाही तुमच्या पुढे ट्रक घेऊन आली तिथं गुलालाचं. पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले. आत्ताचा गुलाल कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि त्यांच्या नोंदी नाहीत मराठ्यांच्या, त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, मग खरी विजयी सभा. उगाच लोक पळत येत म्हणून उचल फायदा घे सभा कवाले आणि इकडं कशातच काही नाही. नुसतं लोक येतात म्हणून मग घेत राहाय सभा, त्यात मी नाही बोलत. मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं. आता जात फसली, आता जातीला फसून द्यायचं नाही. ज्या ज्या जात पुढाली त्या पद्धतीचा फायदा झाला, त्या पद्धतीचा काल मुंबईला आली कायदा झाला. आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं, त्या कायद्याची अंमलबजावणी एक पत्र मिळावं, मग हे कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ. सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलो, त्यामुळं मी रायगडवर उद्याच्याला तिथं घेऊन 29 जानेवारी जानेवारीला रायगड निघणार, 30 जानेवारीला दर्शन घेणारे सकाळी. छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, पवित्र समाधीचं दर्शन उद्या त्याला निघणार. कारण उद्या दिवस जायला लागणार आहे, लांबचा अंतर आहे ना. उद्या त्याला लांबचा अंतर आहे, 30ला सकाळी दर्शन घेणार.
पुन्हा वापस येणार तिथून, मग 31ला घरी जाऊ. घरी म्हणून तुमच्या स्वतःच्या तोंडातून सांगा साहेब. विजय कार्यक्रमाची तारीख आपण एक प्रमाणपत्र मिळाल्यावर जाहीर करू. आता कशा आंदोलन चालू आहे. आज माझा गावचा दौरा आहे, आज माझा दौरा जाणार आहे. आज माझा दौरा आहे. कायम आंदोलन सुरू. प्रथम प्रमाणपत्र मिळत. आपल्याला सरकार ते नोंदीचा पण डाटा देणार आहे. म्हणजे ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्याचा पण डाटा देणार आहे. कारण ते एका दिवसात शक्य नव्हतं, ते आपण समजून घेतलं. लगेच आता ती असं नव्हतं की काय आता एका तऱ्हेचं म्हणजे थोडा विषय नव्हता, ती देणार आहे. आणि आपण सरकारला तुम्हाला रात्री सांगायला राहिलं, मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात, तर आपण मराठवाड्याचं एक गॅजेट 1884 हैदराबाद संस्थान, त्या गॅजेट असं म्हणतंय की मराठवाड्यातले 5 जिल्हे त्यावेळेस 5 होते, हे 100% कुणबी. मराठा कॉलम मध्ये 0 मराठा आहे आणि कुणबी कॉलम मध्ये 100% मराठा, ते लागू करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं तेही आता शिंदे समितीचं ते वर्ग करणार आहे. 1884ची जनगणना त्या सुद्धा फक्त आणि फक्त कुणबीचे मराठवाड्यात, तेही सांगितलं. आपल्याच बरोबर मराठवाड्याबरोबर सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट ते सुद्धा घ्या म्हणून सांगितले. आणि पूर्वीचा पट्टा हे बॉम्बे गव्हर्नमेंट पर्यंत, वापीपर्यंत, गुजरातच्या अलीकडच्या कोपऱ्यापर्यंत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या अधिकारात होतं. त्यांचं एक गॅजेट, हे 3ही गॅजेट घ्या म्हणत, म्हणजे अंधारात आपण कोणाला सोडलेलं नाही. म्हणजे सगळे राहिलेले मराठी त्याच्यात जाते, ते गॅजेट सुद्धा आपण त्यांना घ्यायचं सांगितले. त्याबरोबर त्र्यंबकेश्वरचा डाटा आता घ्यायला लागले. 22 खोल्या येते. राक्षस भाऊच्या पण घ्यायला लागले. देवीला सुद्धा घेऊ लागले. कुणाच्या सातबाऱ्यावर, कुणाच्या खासरापथावर किंवा कुंभा किंवा शेती असा उल्लेख असला तरी ते पण ते घेणार आहे. तुमच्या टिशीवर कुणबी असलं तरी पण ते आता ग्राह्य धरणार आहे. तुमच्या जन्म दाखल्यावर ते सुद्धा आता त्याची अंमलबजावणी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, समिती ही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा काम करणारे कमी नोंदी मिळाली. मग काही जणांनी मला प्रश्न विचारला ना, बहुतेक ती आता मंगळवार ते बुधवारपासून मराठवाड्यात पुन्हा ताकदीनं काम करणारी समिती, ज्या तालुक्यात सापडले नाहीत ते अभ्यासक सोबत घेऊन ते डाटा सापडायला सुरुवात करणार आहे. समितीला मुदतवाढ आपण घेतली, आपल्या मराठवाड्याचा फायदा होईल म्हणून. त्यामुळं ज्या ज्या समिती तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात येईल त्यावेळेस तुमच्याजवळ जर काही डाटा असला, मोडी नीतीचा किंवा कशाचा, त्यांनाही द्या. आणि तुमच्याकडे ते पुरावा म्हणून काही जबाबदारी ठेवा नाही तर सगळं त्यांना देऊन टाका. हे कामं करा. राजस्थानचे भाट त्यांनाही आता बोलून देणार आहे सरकार, त्याच्याकडून डाटा घेणार आहे. पण आपल्यासाठी हे तर सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत, ते घेणारच होते. आपल्यासाठी जो कालचा कायदा झालाय त्याची अंमलबजावणी करणं सगळ्यात मोठं काम आपल्या पुढे की त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मग या आंदोलनाचा खरा सार झाला. काय आहे ते? मोडी वाचक उर्दू आणि मोडी वाचक. मी आता सांगितलं तुम्हाला, आताच म्हणलो नाही की समितीला आपण मुदत वाढवून घेतली. समिती अभ्यासात असंच घेणार आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील समिती तालुक्यात जिल्ह्यात आली की तुमच्याकडे असणारे कागदपत्र त्यांच्याकडे द्या, पण पुरावा म्हणून तुम्हाला सुद्धा ठेवा. आताच म्हणलो तुम्ही बार काय नाही करत. मोडी वाचणारे उपलब्ध आता अभ्यासाचा अर्थ असतो. अभ्यासात सगळं ते घेऊन येणार म्हणजे ते वाचणारेच घेऊन येणार. तुमचे उर्दू असतील, तुमची फारसी असेल, तुमची मोडी असेल, याचे अभ्यास सोबत घेऊन येणार. आणि तालुका स्तरावर समिती गेली. तुम्ही तहसीलदार गावचे सगळे तुमच्या कोणी मला फोन लावा,
समिती गठीत केली तालुका, त्याच्यात एक पोलीस निरीक्षक आहे, तहसीलदार आहे, अभ्यासक आहे, त्यामध्ये मंडळ अधिकारी, अशी त्यांनी 7 जणांची तालुका स्तरावर समिती गठीत केली. उर्दू वाचणार आहे, फारसी वाचणारा पण घेतलाय आणि मोडी लिपीवर पण घेतलाय. आता काही अभ्यासकांचा प्रॉब्लेम असा आहे, काही अभ्यासकांना फक्त 3च प्रकार वाचता येते. मोडी लिपीत 16 प्रकार आहेत. ते सारख्याची त्याकडे समजलेले आहे. आपल्याला ते वाचलं पण ते 16 प्रकारच्या आणि 16 प्रकारच्या 2च आहेत आपल्यापाशी. ते कोण बोलते, त्या जितके बोलते जितके ज्या गावात गेले त्या गावात नोंदच दिले. ज्या तालुक्यात ज्या गावात मध्ये नोंदच नाही त्या गावात नोंद सापडायचं चॅलेंज केली होती. कारण की 14 पासून पुढे जास्त सापडायचं, म्हणजे जे मोडी लिपीचे प्रकार आहेत 14, 15, 16 जास्त सापडायचे आणि ते वाचणारच नाही. 16 प्रकार आहेत. सरकारला आपण सांगितले काल सुद्धा की 16 ते 16 प्रकार वाचणारे अभ्यासक सुद्धा तुम्ही बघा. तुमच्याकडे जो डाटा आहे तुम्ही तहसीलदार उद्या जाऊ शकता. सकाळी उद्या सोमवार तुम्ही उद्या जा आणि त्यांना सांगा की तुमच्या जवळचे दस्तावेज किंवा आमच्या गावात सापडले. त्याच्यावर नाहीत ना त्यांनी सांगा ते सापडत नाही तो वाचा. कुठे आमच्या गावावर कुठे विचारा आले, कारण त्यांना काम करायला सांगितलं. आता आपल्या लोकांनी इथं जेवढे आहेत ना आणि चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी आपण आपल्या तहसीलदाराकडे जा. आमच्या गावातला रेकॉर्ड कुठे, आमच्या गावातला रेकॉर्ड तपासला का आणि कोणता कोणता तपासला हे विचार आणि ते लिहून ठेवा. तुम्ही कोणता कोणता तपासला. कासरा पत्रापासून पीक पाणी आवळापर्यंत 33, 34 गाव नमुना 14 नंबर सुद्धा सगळे तपासायला लावा. तुमच्या टीसीवरची असतील ती पण तपासायला लावा. ते जर नाही म्हणले तर तपासायला लावा. तपासले म्हणजे तर काय काय तपासलं. कारण आता तालुक्यात समित्या आहेत, आपल्याला जागा राहणं गरजेचं आहे. नुसत्याच आमच्या गावात नोंदीने सापडे आणि तुम्ही राहणार पाहिजे. आपले सगळं गाव बसू शकतं का? नाही. सगळं गाव काम करू शकत नाही. आपल्या गावातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातल्या 4 पोरांनी कामच हातात घ्यायचा आणि तहसीलला सुद्धा आता आपण पोरांची निवड करायची. आपल्याकडे प्रत्येक तहसीलला कलेक्टर ऑफिसला कुणाला अडचण नाही. काय काय अधिकारी त्याच्याजवळ पोराला सुद्धा देत तिथं आपले बंद पडलं काय लाईट आहे का? जनरेटर सुरू करा आपलं. काय यार पोरं काय झालं बघा रे. आता याला शेल कुठं असते दुसरा नाही. बरोबर ना? एकदम बरोबर आहे. बरोबर आता एकदम बरोबर आहे. हे वर लावा. एक मिनिट पाठी सर्वात वर लावा. सर्वात तुम्ही इतकं काम करता, मी करतो ना तुमचं. बस येते तो पडत आहे राव. प्रॅक्टिस झाली आता. एक मिनिट हे चालू आहे बरोबर. त्यांना काय नाही नाही. कालचा जो आदेश झाला इथून पुढे बरोबर आहे. सरकारने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आणि त्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार. एवढंच. कालचं मग काही आपण गोंधळ झाली काही शब्द त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत ते आंदोलन सुरू झालं. पुढे माईक पुढे
अरे सरपंच कुठे ग सरपंच शेल आणा शेल शेल आणा दुसरा नाही का आपला वायरचा नाही का वायरचा फुलं बोकडा ना चावी इथं काय माणसाकडे ठेवायची सांगितली होती ना आपल्याला जमलं हा ना पुढे हॅलो कुठपर्यंत चालू होतं आपण? गावागावात 4 जण नेमा आपल्याला सुद्धा आता इथून सांगितलं म्हणजे आपण आपल्या तयारीला लागणार. मला कोण 4 लोक आहेत 5 लोक आहेत किंवा 11 लोक आहेत हे सांगा. प्रत्येक जिल्ह्याला 11 लोकांनी काम करायचं. लोक एवढंच काम करायचं त्यांनी जिल्ह्यातून जे लोक येणार आहेत प्रमाणपत्र काढण्यासाठी. काही ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की प्रमाणपत्र काढायला शेतवडी पैसे घेते. चर्चेपेक्षा त्यांना जी शासनाची फी आहे तेवढी द्यायची. त्यासाठी आपली 11 पोराची टीम तयार करा तालुक्याला जिल्ह्यात. त्यांनी तिथं राहायचं. गोरगरीब लोकांना अडचणी आल्या का ते त्यांनी सोडवायचे. त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही आमच्याकडे कळवा आणि सरकारला सांगतो तुमच्यासाठी थेट तिथपर्यंत भेट. तुम्ही ते काम वाटून घ्या सगळं आणि तिथं कोण आहे त्यांची मला यादी द्या. कोण येते 11 जण म्हणजे मला त्याला कन्फर्म सांगायला नाही तर कोणी जायचं तेव्हा म्हणायचं मी. कारण परत संभ्रम निर्माण होऊन आपल्या लोकात काम कोणाला सांगायचं नसता. एखादं मदत केंद्र उभा करा म्हणजे लोक त्या ऑफिसचा पत्ता सगळ्या 1 महिन्याभर खोली आपलं भाडं देईल. 1 खोली भाड्याने करा तहसीलच्या समोर कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा एनडीओ ऑफिसच्या समोर. तिथे 1 रूम उभा करा. त्याला मदत केंद्र नाव द्या किंवा तुम्हाला कसं शक्य असेल तसं पण 11 जणांची महाराष्ट्रभर टीम उभा करा. तुम्ही करा चांगलं. मी सुद्धा आता रायगड गडांचं आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन त्यांची कंपाई माती लावून येतो त्या पवित्र रायगडाच्या आल्यावर मी सुद्धा त्या टीमा तयार करायच्या मागे लगेच लागणार. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या लोक कामाला लागले. आपल्या काही बांधवांना कळत नाही काय करावं. त्याच्या मदतीला आपले सुद्धा माणसं पाहिजे. एवढा मोठा लढा जिंकलाय त्या नोंदी कशा मिळवायच्या मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना आहे का नाही हे बी आपण लक्ष पाहिजे. त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले अर्ज कसा करायचा हे सगळं बारकाईनं आपण लक्ष ठेवायचा आणि करून घेऊ. हे सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचे. अंमलबजावणी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून योग्य प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी ते पण आपण विजयी कार्यक्रम घेऊ. तरी पण आपण हा विजयी कार्यक्रम घेऊ. सरकारला असतं ना तुम्हाला त्यावेळेस काहीच ऑनलाईन असणार आहे. जळाच्या टायमाला ऑनलाईन काही त्याला जळायला पर्याय काढा लागेल. बरेच मला वाटतं 5-7 दिवशी जळाल्याला पर्याय काढतो 2 दिवस काहीतरी डोकं होतो. किती होत्या आता किती मग चांगलं झालं ना. असं पुढं सापडल्या कुठं पंचायत होत्या रेस्टॉरंट तिकडे बघा ना. मग पैसे करा तुमचा पण रेकॉर्ड झाला मग रेस्टॉरंटचा बघा. दुसरे तुमच्याकडे पैशाला सगळ्यात जास्त असेल डाटा तुम्ही संस्थांकडे जाता का. 50 जण चांगले पोरं नका जर पोरं गेले किती 300 मध्ये थोडी शहाणे मस्त 5-5 जण आज जाता का. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो त्या टायमाला तिथं 22 खोल्या सापडल्या. तिथल्या पुरोहितांकडं पूर्वी काय असायचं पुढं ते नागबळी पुढं दावे असं काही प्रकार असायचे किंवा मग जन्माचे पत्रिका घेण्यासाठी पत्रिका नव्हत्या होते त्यांच्याकडे डाटा असायचा त्यावेळेस. त्याच्यात काय लिहायचे जात लिहित असायचे. त्याला त्यावेळेस माहित नव्हतं. आता इंग्रजांना माहित होतं का पुढे आरक्षण मिळणार आहे तरी पण ते जात जर ते जर त्याचा व्यवसाय लिहायचे तर कोण लिहायचे. मग आता निजाम काळात माहित होतं त्यांना पुढे आरक्षण मिळणार आहे तर ते मग त्यांचा व्यवसाय द्यायचे.
तसं पोलीसच्या ज्या फोन दिलेले आहे, जसं आम्ही राक्षस भवनात सापडलं तसं पैठणला खूप डाटा सापडतो, खूप. कारण ते काशीचं ठिकाण बरोबर ना, काशीचा काहीतरी कनेक्शन दक्षिण काशीचं. मग तिथं आपण तुम्हाला एकदम सोपा बेस्ट आहे. पैठण तालुक्यातले महत्वाचे लोक त्यांच्याकडे जा, त्यांना विनंती करा तुमच्याकडे असणाऱ्या आमच्या जातीच्या नोंदी ज्या आहेत त्या द्या, कारण डाटा त्यांच्याकडे जास्ती आहे. तो काय घराला त्याला शासकीय नोंद भूमी अभिलेखाकडे द्यायला पुरातत्व विभागाकडे अगोदर ते वर्ग करू आणि त्याच्यानंतर त्याला शासकीय नोंदी त्याचा ट्रेड त्याच्यावर पोहोचवू. फक्त अगोदर तुम्ही जा इकडे तिकडे वेळ घालतो याचा सावध आपले लोक. आता समिती काम करते, आपण हे काम करू आपल्याकडे असणार बरोबर. देवस्थानाकडे जायचो आले निजामकालीच आपण तिन्ही मुद्दे घेतले, 3 पण जनगणने सही. आता त्यांच्याकडे 25 खोल्या सापडल्या म्हणजे ते हैदराबाद. आता ते कधी जाते ते उद्या सोमवारी उद्यापासून त्यांना ते विचारणा करून मागा लागून ते पण करून घेऊ. कारण हे आपल्याला ज्या कायदा या आंदोलन ज्या कायद्यासाठी उभं होतं त्या कायद्याची अंमलबजावणी झाली. हे आंदोलन 100% यशस्वी झालं, आज नाही 99% झालं असं समजा आपण. 1% राहील. कारण 154 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळणं ही साधी सोपी गोष्ट नाही. याच्यातून 2 कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सगळा एकूण आकडा 54 लाखाच्या नंतर दिलेला आला नाही तरी 1 कोटीच्या पुढे गेलेला असतो. त्यांनी परिवाराला किती दिले ते कुठं सांगितले. इकडे ते वाणगाव गाव आहे ती त्या गावात किती 700 लोक काय सगळे निघाले 250 लोक पुढे ते पुढे लोकांना प्रमाणपत्र निघाले. याच्याच याच्यावर ते कुटुंबाची एवढं निघालं ती व्यक्ती धरलेत का नाही. असं 1-1.5 कोटीपर्यंत आता गेलं. 1-1.5 कोटी समाजाला आरक्षण मिळाले लहान आकडा नाही. आंदोलन खूप मोठा आकडा. त्यात केसेसही आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या तेही गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आता ते आदेश येते पहिलं मुलगी जाऊन सकाळ सांगू दे हा ना. पाठोपाठ म्हणले 7 सेट आता 7 वाजे पाठो म्हणायला गेला नाही व्यस्त आला नाही मंदिर मध्ये मागे गेले म्हणजे ते फाईल द्या मला लोकांना. आता रात्री अंधार होता, आता दिवसा दाखवतो काय काय निर्णय झाले कसे झाले. केशी मागे घेण्याचा महाराष्ट्रातल्या अंतरवालीचं तेवढे आदेश काढले त्यांनी. आपण काय का म्हणा आपण लावून धरू, पण आपलं सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं तुमच्या. आता आपल्याला हे जो कायदा पारित झालाय याची अंमलबजावणी म्हणून किमान 1 तरी पत्र मिळावं. नंतर ते 1 मिळाल्यावर आपल्याला आणखी आशा लागेल महिने फायना पण आपल्या सगळ्याला मिळणार आहे. आता 2 नसणार असं आधार पाहिजे का नाही. कायदा झालाय पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन आपल्याला असं सुरू ठेवावं लागते. 1% सुद्धा नाही राहिलं पण 1% आंदोलन आपण आता धरून ठेवू. अंमलबजावणी का मोठा नाही. आता त्याला नुसतं कायद्यात त्या आदेशाचं रूपांतर आता फक्त कायद्यात करायचं आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक कलेक्टरांना आदेश देऊन करायला लावायचं. म्हणजे हे विषय 1% सुद्धा नाही राहिला तरी 1% धरू आपण. पण मात्र तोपर्यंत हे आपण आंदोलन आपलं सुरू राहतं. लक्षात आले ठेवायचं सुरू. मग गावकरी म्हणजे आपल्याला का त्यांना घरी जाऊ द्या पण काय म्हणतो बाबा काय आता जास्त लक्ष द्या तुम्ही. अंमलबजावणी होईपर्यंत आता जास्तीच लक्ष द्या. कारण आम्ही बाहेर समाजाला जागृत करायला जातो आणि पाठीमागची सगळी बाजू तुम्हीच सांभाळता तिथे. म्हणून आम्ही रात्रीच सगळ्या इथल्या जास्त माता मावळीचं कौतुक यासाठी केलं की मागची लढाई सगळी तुम्ही सांभाळले. पुन्हा एकदा तुमच्या टाळ्यावरून आम्ही कौतुक करतो. आणि मागची लढाई तुम्ही सांभाळले. आम्ही बाहेर जातो जे जागृती करतो पाठीमागची सगळी बाजू तुम्ही सांभाळता तुम्ही. आणि या समाजाला खूप निरोप दिला. अंमलबजावणीचे विषय राहिले त्यामुळं नाही का आपण म्हणतो थोडक्यात आपल्या गावात असेल ऍडमिशन घेतले शाळा बोर्ड शाळा कसं काय झालं तसं त्याला पहिल्या दिवशी नेऊन घातलं की मग ते आपोआप ते बसेल. तसं आपल्याला पहिलं प्रमाणपत्र सरकारला हातात धरून शाळात नेऊन घालणार नाही. पहिलं शाळा
पहिले सरकार आता जरूर शाळात नाही व्हायला लागणार आहे बाबा हे कर पाठवून आमचं एवढं. एकदा पहिलं प्रमाणपत्र मिळालं मग काय टेन्शन, मग कोणाला काय ओढे नाही थांबले तोवर कोणाला काय बोलत नाही. आता पहिलं प्रमाणपत्र होत चाल. धन्यवाद. कोणाचं काय आहे का लगेच सांगा. उठून फोटो काढण्यापेक्षा चर्चा केलेली बोलू. आरक्षण आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपल्याला प्रिय आरक्षणाची गरज नाही. ऐका ना, हो मिळालं ना, ऐका ना, पुढचं सांगतो ना. आरक्षण ज्यांना नोंदी मिळाल्या त्याला गरज नाही. आपली मागणी ज्यांना आता आरक्षण मिळालेलं नाही ते आरक्षण मिळेपर्यंत, विरोधी पिटिशनचा निकाल येईपर्यंत ज्यांना घ्यायचं नाही तोपर्यंत शिक्षण मोफत करतात. त्यांनी काय केलं, मुलीला गेलं. आपण म्हणलो होतो विद्यार्थी नाव द्या, भेद करू नका मुलगा आणि मुली. विद्यार्थी शब्द वापरा की मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कायमस्वरूपी मोफत शिक्षण, सगळं शिक्षण. तर ते हो म्हणले, पण त्यात आणि अधिकारी कळा काय तेव्हा अधिकारी कळा काला तरी कवा अर्ध होते. मग मी त्याच्यापेक्षा कळा म्हणलं पूर्ण लिखावा तो म्हणलं. नागझरी ग्रामपंचायतीने काय केलं, भूमी अभिलेखचं वंशवळीचं रेकॉर्ड आणि महसूलचं वंशवळीचं रेकॉर्ड हे ग्रामपंचायतला उपलब्ध करून दिलं. त्याच्यात त्याच पॅटर्ननुसार राज्यातली प्रत्येक ग्रामपंचायतनी तसं करावं असं त्यांची. म्हणजे सामान्याला तालुक्याला जायची गरजच नाही. त्यांनी गावात पाहिजे आपलं नाव जुळतंय का, जुळलं की त्यांनी ते डॉक्युमेंट घ्यायचे. काय काय करायचं ग्रामपंचायतनी, भूमी अभिलेखचा वंशवळीचा डाटा जे काय नोंदी सापडल्या गावातला, गावात आहे का? नाही भूमी अभिलेख आपल्या गावाचं जसं अंतरवलीचा सापडला तर अंतरवलीचा भूमी अभिलेखचा महसूलचा डाटा आणायचा, तो वंशवळी इथूनच अपलोड करायचा. प्रत्येक गावात द्यायचं त्या डाटा. अच्छा, हा ठीक आहे. त्याला आदेश काढला, शासनाला आदेश काढला. नाही असं देणार नाही, तसं देणार ते जबाबदारी नाही घेणार. मला एका कागदावर अर्ज करून द्या, मी तो सरकारला पाठवतो. सरकार प्रत्येक पेशीला आदेश करत. ते डाटा कसा देतील असा देऊ शकत नाही. आपण असं बऱ्याचसारखा बोलू नाही करणार. एक जणांनी केलं ना, मी सगळे डॉक्युमेंट मागितले तिथे, एक जणांनी कोणी मागायचे गावातले, पण शासन निर्णय पाठवून देतील. असं घेतो आमचं देताच येत नाही, आम्हाला अधिकारच नाही. यावेळेला शासनाने सांगितलं त्यांचा डाटा त्यांना झेरॉक्सच्या माध्यमातून आम्हाला द्या, तर ते उपलब्ध करून देतील. हा आयुक्त साहेबाकडे जा, आयुक्त साहेबाकडे जा घेऊन पर्याय काढते. मी सांगतो त्यांना आपल्याला त्याच्यावर पहिले आडनावच नाही कोणाचेच नाही. ते जोडते ती वंशवर जोडते तरी आता जा, मी लगेच सांगून देतो त्यांना. जुने अभिलेख जे होते ना, वैतीदाराचं नाव आणि वडिलाचं नाव असंच होतं. आडनाव प्रकार दोन सांगत होता प्रेसला तो याचे प्रश्न ते ऐकलेले. प्रत्येक ठिकाणी फक्त नाव तसेच, वैतीदाराचे नाव आणि वडिलाचं नाव, हा प्रकारच नव्हता. पण आडनाव प्रकार नव्हता. ते काय करते वंशवर खाली येते दुसऱ्या पिढीमध्ये, दुसऱ्या पिढीवर कोणा उडी जाते. इथं फक्त समजा नाव काय आडनाव असं, याचं नाव इथं वडिलाचं येते. मग ते वडिला जर वडे असलं तर त्याच्या वडिलाचं समोर काय, मग त्याचा रामराव जर असलं तर इकडं तुकाराम आहे का बोलते. मग रामराव तुकाराम एकनाथ पोट जातो आणि मग ती वंशवर जोड दिसेल. खालून वर जावं ते होतंय. पण थोडी कसरत येत आपण करू, आपण लय अवलंबून राहण्यापेक्षा फक्त आपल्याला आता त्या कायद्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आंदोलन उलट मला काय आता समजा कंटाळा आल्यासारखं वागायला लागलो मी तर काय बंद करून म्हणून झाला कायदा आता भरपूर. पण 1% पण समाजाचं नाही वाटवं घेऊन द्यावं असं मला. इतक्या लांब गेलेत लाखानं कायदा बनवून मागे आले, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आता त्याच्यासाठी आपण हे आंदोलन तसंच सुरू ठेवू, साखळीपासूनच ठेवू. हे कायमस्वरूपी त्या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळालं आपण समजू आता सगळ्या सोयऱ्याने मिळणारे टेन्शन नाही.
आता बंद किंवा स्थगित केलं तरी चालतं. तर तोपर्यंत सुरू ठेवायचं ही माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि तो मला आता विचारून घ्या. तुमचं जर म्हणणं असेल सुरू ठेवा तर ठेवतो. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे सगळ्यांचं मत पाहिजे, कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढंच तर सांगलंय आपण. आता का शेवटचं उगत होऊ राहिले, शेपूट बी नाही म्हणायचं त्याला. आता हत्ती गेला शेपूट राहिलं नाही. आता ते शेपूट नाही उगत थोडंच अंमलबजावणी त्यांनी आता कायदा पारित करून फक्त कलेक्टरांना सगळ्या सूचना करायचं राज्यातल्या की त्याची अंमलबजावणी. आणखी कोणाचं काही लगेच नवीन जे होईल ते लगेच, कारण काल मी तिथे प्रश्न उपस्थित केला. मग तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाचे प्रतिनिधी त्यांनी सांगितलं लगेच ते ताणच घ्यायला पाहिजे आपल्याला. ते नंतर लय अवघड होतं. हो लगेच लगेच लगेच, कारण जसं राज्य मागासवर्ग आयोगाने तसे आदेश पण दिलेले लगेच नवीनसाठी. आणखी कोणाचं काही फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर झाले बरे. आपण पेपरला 8 तारखेला दिलं होतं सुरडी मध्ये एक नाव नाही आणि एक एवढाच कागद ऑनलाईनला दिलेला आहे, एवढा आपल्या तळहात एवढा. तर ते कागद त्या कुठला सुरडी कोडचा उल्लेख नाही. ते त्यांनी फेर तपासणी करून पण ते नाही निघत आहे म्हणते. नोंदी कुठे? सुरडी कोड बीड तालुक्यात गाव आहे. त्यांनी आम्ही पेपरला पण दिलं होतं की चुकीचा डाटा आहे, म्हणजे हा दिलेला पेपर आहे आपल्याकडे फोटो त्याचा पुरावा चुकीचं आहे म्हणलं त्याचं. नाही नाही नाही, हा डाटावर कुठंच गावाचा उल्लेख नाही, पण ऑनलाईनला तेवढाच टाकलेला एवढा डाटा. हा तळहात एवढा पेपर तेवढाच टाकलाय आणि त्याच्यात नोंद कुठून दिलेलं आहे, त्याच्यात कुठंच उल्लेख नाही गावाचा नाही. गावात एक पण नाही सापडली. आता समिती तिला बढती दिली, तिला मुदतवाढ दिली, याच्यात काय होते का लक्ष ठेवा. नाही झालं तर सगळ्या स्वराज्यात येणार सगळे. त्याच्यासाठी ताकद लावता अंमलबजावणी करण्यासाठी त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन सुरू. त्याच्यासाठी आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी गावागावात राहून गावाला ताकद लावायची. कायदा सरकारनं बनवला, त्याची अंमलबजावणी लगेच करा. यासाठी आता आपण गावागावातून सावध राहून सरकारला सांगत आहोत. अख्ख्या तालुक्यात असं कसं कन्नडला सापडल्या ना. मग तुमच्या गावात नसं सापडलं, तुमच्या माहेरात तुमच्या सासऱ्यात सापडलं. आता तुम्ही फुलांबी सांगत आहे कन्नडच्या एका तालुक्याचे कसं काय 2 तालुके नेमकं 2 तालुक्यात नाही सापडलं. तुमचं अवघड झालं इकडे इकडे. हो ना, ते कोण इकडे आलं तर इकडे आरक्षण नाही, तिकडे होतं तर तिकडे नाही. पण नोंदी निघाल्यात का? आणि ऑनलाईन कशी काय? कोणी कलेक्टर साहेब तुम्हाला? राजेसाहेब देशमुख. डॉक्टर सरपंच आहेत का? पुढे फोन लावा त्याला, कलेक्टरला फोन लावून काय म्हणायचे आपण कलेक्टर साहेब लगेच करून करायचं. काय पुढलं का दुसरं काय नोंद मिळाल्यात का? टाकल्या नाहीत पण नोंद मिळाल्या का? प्रमाणपत्र किती दिवस झाले नोंदी मिळालेले? नोंदी मिळाले. अर्ज वंशवळ जुळली का? वंशवळ जुळली का त्याची? अर्ज केला का? प्रमाणपत्र द्या म्हणून. अहो नोंद तुमची मिळाली,
अर्ज केला का मला प्रमाणपत्र द्या म्हणून, ते टाकायचं सोडून द्या. तुमची नोंद मिळाली, तुम्ही अर्ज केला का मला आणि मग कसं काय मिळेल तुम्हाला? तुम्हाला काय करायचं ऑनलाईन पत्राचं काढा तुमचं. महत्वाचं काम पडलं मागतच लागेल, पत्रच हातात नाही, अर्जच नाही, अर्ज करा तुमचं. उद्याच करा, म्हणजे उद्या सोमवार आहे, म्हणजे मला पुढे बोलायला होईल. तुमचा नसेल तर दुसऱ्याचं करा, नाही का तुमचं स्वतःच दुसऱ्याच आहे का? अच्छा अच्छा, मग दुसऱ्याची एक तार जोड नाही करते आम्ही. तुम्ही उद्याच करा, किंवा तुमचे जे कोण असतील त्या मित्राला करायला लावा लगेच उद्या. आता मी लगेच सांगतो. डॉक्टर साहेब पुणे, कलेक्टर साहेबाला फोन लावा बरं. पुणे पुणे पुणे. आणखी कोणाचं? आता आपण मानवी हक्क आयोगाला जी तक्रार नोंदवली होती, तर ती पूर्णपणे नोंदवण्यासाठी नंबर आला आणि त्याची नोटीस सुद्धा आलेली आहे. तुम्ही सांगाल तर आता आपण त्याला पुढे कंटिन्यू करू, अन्यथा मग तुम्ही सांगा. सरकारनं गुन्हे मागले ते ठरवलंय, आपण जास्तीत जास्त 8 दिवस सरकारची वाट बघू, नसतं आपण त्यांच्यात ठोकू, त्याला नाव द्या. आपण त्याला काल आपलं रितसर आहे. पण आता हे बघा, आपल्याला कोणाचं वाटोळ करायची आपली मानसिकता नाही. आपण मार खाल्ला तरी आपण सहन केला. ते मागं घेतात म्हणजे 8 दिवस वाट बघूया पत्रावर घेते का, सगळ्या महाराष्ट्रात त्यांना सगळ्यांना हात ओढू त्यांचे, पण आपले मागे घेत नाही तर त्यांचे मी पुढे हात ओढू. आपल्याला कोणाची नोकरी घालायची नाही, पण मग आपला नाव घ्यायचं, त्याला काय करायचं? महाराष्ट्रातले सगळे आपण सुद्धा मग त्याला हात खेचू. पण शक्यतो आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले स्पष्टपणे, त्याच्यामुळे आपण आगाव बोलून घेऊ घेऊन त्यांनी सांगितलंय. आम्ही सगळं म्हणूनच केलं होतं, म्हणून तुम्हाला विचारलं. नाही, आपण म्हणजे महाराष्ट्रातले माझ्यासह सगळे आहे. आपण नको आता, त्यांनी स्पष्ट आदेश केले, तसं शाळा पत्र दिले. एक फक्त कलेक्टरांना त्यांना आदेश कुठं करायचा, सॉरी एसपीना त्यांना सगळ्या गृह विभागाकडून, गृह मंत्रालयाकडून एकदा हे सगळ्या मागे घेतो. म्हणजे आपण वाट बघू सगळे सगळे आपल्याला सांगून आपल्याला झालेलं. कोणाचं काय आणखी बरं आहे, फोटोपेक्षा बरं आहे चर्चा. माझे मेवण्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे कुणबी म्हणून. चांगलं झालं ना मग. तर आमची नोंद सापडणं चालू आहे. तर बाय चान्स नोंद जर नाही सापडली आमची, या पुराव्याचा आधारे आम्हाला मिळू शकतात. हे आडनाव काय? बोलप. तुमचं आडनाव? गवार आहे. मेवणे. नाते आहेत का तुमचे? मेवणे आमची बहीण म्हणजे. लागलं धोरण तुमचं काय त्याच्यासाठी मग आपण हे अंमलबजावणी आपल्यासाठी महत्वाचे कालच्या काळजीची. बायकोचा भाऊ आहे बरं का. काय लागलं धोरण लागलं जेवढे जेवढच मग आमची गरज नाही. फक्त ही अंमलबजावणी करायची आपल्याला, त्यासाठी हे सुरू ठेवायचं. अंमलबजावणी केलं तर तुमचं दोघांचं धोरण लागतं. म्हणजे आता समजून आलं ना माणसाच्या, त्याची नोंद नाही, त्याचा असा फायदा होणार आहे. म्हणून जास्त तेच नेमकी तीच संख्या आहे. म्हणून याची अंमलबजावणी करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि काही त्रास नाही, नुसतं बसायचं आपल्याला, आंदोलन सुरू ठेवायचं. काय बरोबर आहे? काही महिलेचं नाव सापडलंय, माहेरी नाव वेगळं आहे आणि सासरी नाव वेगळं आहे. म्हणजे माझ्या आईचं सापडलं तिकडे कळकटे होतं, माझ्या आईचं नाव तिकडे शेळके, त्यांच्यासाठी त्यांचं विवाह प्रमाणपत्र नाहीये, त्यांच्यासाठी काय ते मात्र तो होत असं एकदा बोलूनच बघायला लागेल मला. माझ्या मिसेसचंही सापडलं, आपण ते मुलाला लाभ होत नाही त्याचा, तेच प्रॉब्लेम. म्हणून आपण सगळा करायला त्यामध्ये मिसेसचं सापडलंय, आईचं सापडलं, आईचं प्रॉपर सापडलं. तसे आपले जवळपास 40 लाख लोकांना फायदा भेटत असं, पण ते घेण्यात आपण लई खेळलो. ते प्रॉब्लेम असा होता लागला. नाही ती पद्धती नाही असं म्हणणं त्यांचं. कुठेच आपण 15 दिवस झाले होते, 1-2 दिवस नाही असं जाऊ आपण. असं जाता येणार आपल्याला, तिथेच यायचं. पण मग असं येऊ आपल्याला पलीकडे, तुम्ही इकडे जा, त्याच्या बोध त्याला मग तुम्ही इकडे होता, ते चुकलं आहे ना आलं तुमच्या तिथे. आपल्याला आता गणित छत्रपती शिवरायांचे गणित वापराच लागणार आहे. मामाचं
तो मला तिकडून इकडं नाही येतात याला इकडून जाता येत ते जमते आपल्याला असंच करावं लागणार आता. नाही तसं शक्यतो अडचणी आपण थोडं लांबून जाऊ जाऊ द्या नावेला पुढं आला म्हणून नाही आपल्या सगळ्या स्वाऱ्या त्यासाठी घेतलाय प्रश्नाचा सगळ्या स्वाऱ्यात 100% सोडणार. एक अर्ध्याचं करू का हे अंमलबजावणी झाल्याशिवाय ते होणार नाही. यासाठी अंमलबजावणी होणं गरजेचं. कायदा पारित झाला मराठा 100% जिंकून आला मोकळा मागण्याला कोणी तळातून फिरातून हारला काय काही पोटे जिंकून आले गेले नेत्याने घेऊन आले एवढं करायला प्रसिद्धी कुठे टीव्हीवर कशावरून सांगायचे स्वतःच शॅम्पल तळण काय कळतो का तुला कसला असतो पुढं गेले एका दिवसात काय घेऊन आले एका दिवसात हे मागचे लोक जर मुंबईत गेले असते ना पुढे गेले बेजार झाले पुढे गेले पुढे गेले पुन्हा नाही ते म्हणजे जाण्यामध्ये तिकडे ते म्हणजे तरी आम्ही इकडे आलो आणि म्हणजे तुम्हाला आला इकडं आणि ते म्हणजे किंवा आम्हाला रस्ता मध्ये पाहिजे आलोच माझ्या पुढे आणि ते फोन झाला की मला रात्री 2-2:30 वाजता मेसेज आला म्हणजे पुढं तिकडे गेले म्हणलं भाऊ सगळं माझ्यापाशी बसलेली ते म्हणजे नाही ते तिथं फुल झालं आणि परत फुल झालं मग त्यांना एक लोक आला हे आलेले एवढ्या कॅसिटी मागचे नमुने लगेच म्हणजे पुढं काय घेऊन आले तर नाही भे नाही काय नाही काय नाही उभं बोलायचं म्हणून बोलायचं त्याला किंमत कोणी नाही दिली ना तर ते असं बोलत त्याचा पेपर टीव्ही नाही नावाला घालले असे बोलत ते नाव यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या टीव्हीला पेपरला नाव येण्यासाठी तुम्हाला मान्य दिला म्हणून जातीचा अपमान होऊन देऊ नका तुम्ही जातीचे वाटोळ करू नका तुमचा स्वार्थ आहे तेवढा तुमच्या स्वार्थामुळे कशाला जातीचं वाटोळ करता एवढ्या मोठ्या खोटा बोल तुमचे काही मत भेट असेल नंतर करा ना आता वेळ मिळाला तुम्हाला एवढं मोठ्या जातीचं आंदोलन म्हणून पाडायचं तुम्हाला मोडायचं आहे का पुढे गेले घेऊन आले राजपत्रित आदेश देव ते काय त्याच्या खिशात होतं का म्हणून ते दिलं गेले आज इथं त्याने असं दिलं आम्हाला एवढं सायकल मग सुद्धा आणायला गेले येते ते मग सुद्धा दिलं मला त्याला तुला कसं त्याच्यावर सही नाही ते म्हणलं हे काय ते म्हणले तुम्ही म्हणलं ते सगळ्या सोयऱ्याचं घेऊन आणि म्हणलं याच्यावर सही ते म्हणजे सही लगेच करतो आणि म्हणलं याच्यावरच शासन निर्णयाचं पुढे चिन्ह पुढे गेलं आणि मग पळाली म्हणजे 15 मिनिटाचा आणतो तरी आधी वाजली रातची 15 मिनिटं म्हणले होते दुपारी 2 वाजता एवढी एक परिस्थिती शेवटी या पोरांनी खेचून आणले गेलेल्या मराठीने बोलणारा काय होतो घरी बसून म्हणतो घरी बसल्या बसल्या तर इतिहासातले शब्द जोडीत इकडे आपल्यापाशी तुला ते कळा तो ना मला शेताला लागलाय अहो ते एवढे महाराष्ट्रात लोक येले नाहीत ना ते राजपत्रित निर्णय त्यांनी आधी सूचना काढली त्याची आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल कायद्यात रूपांतर केलं त्याची अंमलबजावणी झाली का आपलं 1% राहिले 100% मारायचे कोणाला पहिल्या दिवशी नाही तर एवढ्यासाठी किती मोठा कायदा आहे तुम्हाला अंमलबजावणी सुरू झालं लक्षात एवढ्यासाठी कितीतरी दिवस बसावं लागतं 2 मध्ये सांगा बरं तुम्हाला सुरू चला धन्यवाद प्रेस सुरू आता आपले 4-5 निर्णय झालेले याच्यावर एक मतानं मला हातवरून कोण सांगा म्हणजे बैठक सांभाळा आंदोलन सुरू ठेवायचं नाही चला आता आपण ते बाकीच्या केसेसच्या बद्दलचे ते मार्ग होईपर्यंत लगातार सुरू आहे आता आपण बैठक संपली असं जाहीर करत आणि मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला घोषणा करू चला ओके रोल आहे का एक मिनिट दादा काय इंग्लिश मध्ये मराठी आली तरी चालतं इंग्लिश एक पाहिजे मराठीची प्रिंट त्यांच्याकडे इंग्लिशची ती
नाही आता झाली पाहिजे. तुमचं छोटं आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतो बाबा. डॉक्टर या, या. अरे रेस्टर इकडे घ्या, रेस्टर इकडे. ते मार्ग कोणता रायगडला जायचा कुणाकडे आता का आणता लवकर आण. रायगडला सेनाला पुन्हा कोणाला यायचं यावर का सकाळी सकाळी 7ला निघू ना, इथून 7ला निघू. विजय कार्यक्रम आता रायगडाच्या दर्शनाला गेल्याशिवाय मला नाही जमणार, मला करणार नाही. मग पाटील साहेब, आज बैठक पार पडली, नेमकं बैठकीत काय काय झालं? बैठक पार पडली आहे, नेमकं बैठकीत काय झालं? काय काय निर्णय झाले? निर्णय काय झाला? पहिला निर्णय, सर्व पत्रकार बांधवांना अगोदर नमस्कार. पहिला निर्णय असा झाला की माननीय राज्य सरकारनं मुख्यमंत्री साहेबांना, दोन उपमुख्यमंत्री साहेबांना आणि मंत्री महोदयांनी जो मराठा समाजासाठी ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही आणि ज्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगटातील सर्व राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असा कायदा बनवण्यासाठी सरकारनं काल अध्यादेश काढलाय. आदेशित केले की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद नसली तरीही प्रमाणपत्र घेता येईल. त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या, अध्यादेश तो काढला, त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मिळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत कायमस्वरूपी अंतरवालीचं सुरू राहणार. कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं, मराठा समाजाला आरक्षण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. त्या शब्दावर आपण ठाम आहे की काल मुंबईत मोर्चा होता, त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय, जो राजपत्रित अध्यादेश झालाय, त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत, अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. हा पहिला निर्णय आहे. दुसरा, हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे. हे आंदोलन मराठ्यांनी 100% जिंकलेले आहे, त्यात काय दुमत. हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो, तर उद्या 29 जानेवारी रोजी आम्ही आंतरवालीहून विश्वाची राजधानी असणाऱ्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत. तर 30 जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहे. उद्या इथून आम्ही निघणार आहे 29ला आणि 30ला दर्शन घेणार आहे. मग 31ला ते घरी जाणार आहे समजा. आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर, या कायद्याचा फायदा म्हणूया, म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळालं, महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहे. आणि प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूया किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे. पुन्हा दुसऱ्यांदा गुलाल, हा कायदा पारित केलेल्याचा गुलाल, आणि दुसरा गुलाल हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून 2 दिवाळ्या होणार. काल झाली आणि आता महादिवाळी पुन्हा येते पुन्हा. कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम होणार. आणि सरकारला माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवालीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा,
त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती. तोपर्यंत जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार. मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती. मार्ग इकडून लय लांब होईल ना, मधून काढा ना. रस्ता सोयीस्कर नाही लय लांब व्हायला लागले. हो 3 रस्ते आहेत ना रायगडाला. कोणता जवळ नाही लगेच सांगणार वाचून टाकले. मधून एक घेऊन जाता येतं मार्गे. पण रस्ता लय खराब याच्यावर पाहिजे. दुसरा कोणता आहे? नगर नवनाथाचं मंदिर, कानिनाथाचं मडी 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 तेच रस्ता काढला आत्ता चालत तिकडून. मध्ये ते स्टेशन नाही का आत्ता चालू डाऊन करून चला रायगडला जाणार आहे रूट आपण थोड्या वेळ असता रूट थोड्या वेळ मग काढा लगेच पंचमार्गे जायचं. म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक बिचारे थांबते नसतात, त्यांनी पंचमार्गाने थांबते थोडी 4 बाजूला एकमेकाच्या भेटीला थांबायला. चला बाकीचं झालंय. सरकारला आज 2 विनंती आहेत आता, म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला की का जो करारपत्रित आपण अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती. मराठवाड्याचे जे गॅजेट 1884 ती शिंदे समितीला घेऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे. 1884 ची जंगलांना तीही लागू करावी. सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तीही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तीही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती. आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं, एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतर्वादीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे अंतर्गत आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन पण होणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पण त्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली. त्याची अंमलबजावणी 1% झाली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे शंका घेण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्याला शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसलेलो काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय, पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. धन्यवाद. भुजबळांनी आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे आणि त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये, मात्र काही यंत्रणा जी आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतात असं भुजबळ म्हणतात. काही यंत्रणा कोणत्या सांगायचं ना त्याला काय त्याला मराठी आरक्षण केले काय करायचं म्हणून करायचं. ओबीसी बांधवांना गाव खेळायला माझी विनंती आहे. मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्र राहा. हे राजकारणी लोक आपल्या वाद लावतील. जे खरं जे होणार आहे मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात मराठा आरक्षणात जाणार आहे 100% आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची वेळ चांगली साथ आमच्या डोक्यात जर आता ह्या करणार कालचा जो कायदा पारित झाला तो वाचून बघा. आदेश जो कालचा तो वाचून बघायला. मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोय राहिले तर त्यांनाही मिळावं
म्हणजे कायदा दोन्हीसाठी बने. कालचा आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो, म्हणायचं असतं. आंदोलन आम्ही केलं, त्याला कशामुळे फायदा उडवा हे उडवा पहिले इथून यांचं ठेवणार जातात. आमची लेकर खराब असेल आम्ही उलट म्हणत आमच्या लेकरात चांगलं होतंय होत्या ना त्यांच्या, पण त्यांचं जर एखाद्या स्वाऱ्याकडे नसेल तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर ते पण घेईन ना. होत्या ना गोड गेले काय हे मस्त श्रीमंत झाले सगळ्या दुनियाचे. आमचे नेत खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवासाठी, यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आली लागला बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याच्या दिली. याचा अर्थ असा आहे ह्यो कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करील तितकं समजा जिंकलं. ह्यो कायदा पक्का आहे. हे राज्याच्या बाहेर आसामची आहेत का काय चालू सांगितले तालुके महाराष्ट्रात आसामची आंतरवाडीसह राज्य म्हणलं हे राज्यातलेच आहेत ना. आंबट चौक महाराष्ट्रात येत नाही येते का? संजय राऊत असं म्हणतो की सरकारनं जुन्याच नोंदी दाखवल्या नाही साहेबांचा काहीतरी समज असेल. कारण आतापर्यंत सगळ्या नोंदी काय रे माझ्या अंदाजे सांगतो मी तुम्हाला एक आकडा मागे पुढे होऊ शकतो. 80-82% विदर्भात आरक्षण, वरच्या मराठ्यांना काही नाही. पश्चिम महाराष्ट्र हे 45 ते 55 आसपास आरक्षण, वरचे 45% नाही, वरचे मराठा आहे. तसंच पद्धत कोकण खानदेश अशीच आणि मराठवाड्यात तर पूर्णच. तिकडं हे 4 विभाग हे तिकडं सहज सापडतात नोंदी. लक्षात घ्या तिकडं सहज सापडतात नोंदी. आकडा दणादण वाढला त्यांना होतं या आकडा गेला कसा. तिकडे सुद्धा आरक्षण 100% नाही. मग त्यांच्याकडे सहज तेव्हा उपलब्ध होत्या आणि मराठवाड्यात कसरत करावं लागतं म्हणून तिकडचे जास्त निघाल्या. मी त्यांना विचारलंय 2दा, एकदा नाही 2दा, मला सुद्धा गैरसमज होताच. त्या नव्या का जुन्या डिक्लेअर करा सरकारला 2दा सांगितलं पण त्यांनी डिक्लेअरच नाही केलं. आता त्याने त्याची 57 लाख सापडल्या असं लिहून दिलं. त्यामुळे नव्या धरल्या मग आता ती उत्तरकडे आहे ना. जुन्या काय आले होते ते मग म्हणजे एक साधारण आपण एक अंदाज आला होता. त्यांनी काय जुन्या का नव्यात सांगितलं नाही आणि मी बी जबाबदारी सांगत नाही नव्यात का जुन्यात. मला शंका आली तर नाही विचारलं होतं त्यांनी सांगितलं नाही. पण ज्या त्यांनी आकडा दिलाय आता की 57 लाख लोक नोंदी सापडल्या, मी 54 म्हणलो होतो. नुसतं अंतरवाले मुंबईत उत्तर तेवढ्या सापडल्या. तेवढे 57 लाख आकडा झाला आणि 39 लाख वाटप केले. मग मला सांगा आता वर बाकी सगळ्यात जुने 39 लाख का होण्या नव्या वाटल्या ना. वाटल्या तर म्हणल्यावर एक अंदाज होतो ह्या सगळ्या नव्या फक्त आता मराठ्याला आडं पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं. परंतु यांचा गैरसमज होऊ शकतो ते त्याचा होत होते जे दुसरे ते काही करतो. दादा विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार. पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही. मग आंदोलन सुरू राहणार. मागे नाही घेणार त्याची धंदा सुरू राहणार. आंदोलन यशस्वी झालं आपण घरी कधी जाऊ? 31 तारखेला. दादा पंकजा मुंडे 31 तारखेला वेळ नाही दिला आले व्यक्ती गावकरी. पंकजा मुंडेने स्वागत केलंय ओबीसी मध्ये. मग एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं एक आव्हान मराठा म्हणणे दोन्ही आम्हीच ओबीसी आम्हीच. एक मराठा ओबीसी मराठा कोटी मराठा आम्ही मराठा आम्ही ओबीसी आम्ही. कारण शेतकरी आम्ही शेतांना राहू शेतकरी मराठी आम्ही दोन्ही आम्ही. आणखी त्याला यातना बोल 100% होणार म्हणा मग घेऊन म्हणा बोल. दादा आम्ही बीडला नोंदी सापडले एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत फडणवीस म्हणतायत ओबीसीला धक्का लावू देणार नाही मराठ्यांना आरक्षण देऊ, तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधले भुजबळ विरोध करतात.
त्याचं काम सोडून ते विरोध करणार आहे मोर्चेवर. ते काही कामामध्ये जाता भांडण लावून द्यायचं तो विषय मराठ्यात, दुसरं काही काम नाही द्यायचं. ते तेवढं काम आहे. त्याला मराठ्याचा नोटीस भांडण लावलं आमच्यात का होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठते माहिती का, भांडण करून लागणार ओबीसी बांधवाचा मराठ्यात, त्याचं इथं जास्त डोकं होते पोट. आमच्यात लागत नाही, कारण आम्ही रोज एकमध्ये खातो, पेतो, उठतो, थोड्या मारतो, आनंदानं सुखात उठा सगळं चालू आहे आमचं. आम्ही खेळत नाही, त्याची पोट गळी तिथे त्यांचे भांडणं लागणार. आम्ही काय लागून घेतलं आमच्या हातात. तो कुठं प्रमाण असं मुळे आमचे वजन कमी होणे फुटकून जातं कारण आरक्षणाबाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये आरंगाने असं म्हणतात की जे सरकारने निर्णय घेतला आहे त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालेलं आहे. खच्चीकरण झाले नुकसान खच्चीकरण म्हणजे याचा अर्थ काय बरोबर आहे. आता कालचा बारीक झाला. धन्यवादच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.